नमस्कार मित्रांनो, विविधतेने नटलेला कोकण सध्या गणेशाच्या आगमनाने आनंदित झालेला आहे. दर 20 किलोमीटरला इथली बोलीभाषा बदलत जाते, त्याचप्रमाणे इथल्या चालीरीतीसुद्धा बदलत असतात. आज आपण सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड या आमच्या गावी आहोत. गौरी पूजनाविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. गणेशोत्सव ही कोकणवासियांची सांस्कृतिक अस्मिता आहे. जगभरात गणेशोत्सव जरी साजरा होत असला तरी कोकणातील चतुर्थी ही पारंपरिक प्रथा परंपरा यांचं वेगळेपण जपणारी आहे. गौरी आणि गणपती या दोन्हीही निसर्ग देवता. अनादी काळापासून मानव निसर्गाची विविध रूपात पूजा उपासना करत आलेला आहे. गौरी पूजन, गणेश पूजन हे देखील निसर्ग पूजेचेच एक प्रतीक आहे. गौरी ही निसर्ग देवता म्हणून तिचे वास्तव्य निसर्गातील पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांच्या जवळ असते असे मानले जाते. गौरी पूजन हा प्रामुख्याने स्त्रियांचा सण. कोकणातील स्त्रिया गौरी पूजनासाठी खूप आधीपासूनच तयारी करत असतात. गौरी आगमनापूर्वी या काळात मिळणाऱ्या नैसर्गिक वनस्पती हळद, तेरडा, आघाडा, हरण घरातील ज्येष्ठ महिला आदल्या दिवशी काढून ठेवतात. पारंपरिक भरजरी साड्या नेसून दागदागिन्यांनी नटलेल्या सुवासिनी, कुमारिका पिढीजात ठरलेल्या पाणवठ्यावर, नदी किनारी, विहीर किंवा गावातील तळ्याकाठी गौरी आवाहन पूजा करण्याची पारंपरिक प्रथा आहे. गौरी आणण्यासाठी जाताना गावातीलच पारंपरिक कारागिरांनी बांबूपासून बनवलेल्या रोवळीत हळद, तेरडा, आघाडा, हरण यांचे एक एक रोपटे घेतात. या रोपट्यांनाच गौरीचे प्रतीक मानतात. रोवळी हे बांबूच्या बारीक पातळ काड्यांपासून विणकाम केलेले सछिद्र उभट भांडे असते. पूर्वी या रोवळीचा दैनंदिन वापरात महत्त्वाचा वाटा होता. दररोजच्या जेवणासाठी, भातासाठीचे तांदूळ धुण्यासाठी, भाकरीच्या कण्या धुण्यासाठी, इतर धान्य धुवून वाळवण्यासाठी अशा रोवळीचा वापर होत होता. मात्र आता काळाच्या ओघात ही रोवळी कालबाह्य झाली. पण अजूनही गौरीचा सण, लग्न कार्य किंवा इतर मंगल समयी रोवळी अजूनही कोकणात वापरली जाते. या रोवळीत हळद, तेरडा, आघाडा, हरण, अगरबत्ती, फुले, कुंकवाचा करंडा, रांगोळी, घंटी, पाण्याचा तांब्या वगैरे साहित्य घेऊन सुवासिनी, कुमारिका, स्त्रिया पाणवठ्यावर जातात. ठरलेली जागा गोलाकार खणून शेणाने सारवली जाते. सारवलेल्या जागेत छानपैकी रांगोळी काढली जाते. गौरी पूजेची विधिवत तयारी केली जाते. जुन्या जाणत्या स्त्रिया यावेळी देवीची जुनी गाणी गुणगुणत असतात. रांगोळीने सजवलेल्या जागेत रोवळीतील रोपे ठेवून रोपट्यांची, विड्याची विधिवत पूजा केली जाते. गौरी देवतेस आवाहन करून पूजा केलेल्या रोपट्यांमध्ये सूक्ष्म प्रवेश करण्यासाठी प्रार्थना केली जाते. विधिवत पूजेनंतर गौरीने प्रवेश केलेली रोपटी परत श्रद्धापूर्वक रोवळीत ठेवली जातात. विडा पाण्यात सोडून तेथील पाणी तोंडात घेऊन आपापली रोवळी घेऊन घराच्या दिशेने निघतात. घराची पायरी चढेपर्यंत तोंडातील पाणी बाहेर टाकायचे नाही आणि मागे वळून पाहायचे नाही. सोबतच्या इतर लोकांनी मोठ्याने बोलायचे नाही. अशी अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आजही काळजीपूर्वक जोपासली जाते. सोबत चालणारी लोक घंटेचा अखंड नाद करतात. गौराई देवी आपल्या घरात आपल्या लाडक्या बाप्पास भेटावयास, त्याची खुशाली घेण्यासाठी, आपल्या गणेश बाळाचे लाड पुरवण्यासाठी सोनपावलाने प्रवेश करते. निसर्गाचा आनंद सोबत घेऊन वर्षभराची इडापिडा बाहेर घालवण्यासाठी गौराई देवी आसनावर विराजमान होते.
गौराईची यथासांग पूजा करून घरात बाप्पाची आणि देवीची आरती केली जाते. वर्षभरामध्ये झालेल्या दुःख कष्टाचे पाडे गाराण्याच्या रूपाने गौराईला सांगितले जातात. येणाऱ्या वर्षभरात लहान थोरांची काळजी घे, सुख समृद्धी भरभराट कर, असं साकडं घातलं जातं आणि पारंपरिक वौसा सणाला सुरुवात होते. सुवासिनी गौराई समोर वौसा भरतात. आपल्या धन्याला सुख ऐश्वर्य लाभावे, निरामय आरोग्य लाभावे, वंश वारसा सुदृढ व्हावा, यासाठी पतीच्या नावाने सुवासिनी गौराई समोर वौसा भरतात. वंशात वाण म्हणून वापरण्यात येणारी संपूर्ण सामग्री ही प्रत्येकाच्या परसदारात सहज उपलब्ध होणारी असते. गावातील पारंपरिक स्थानिक कारागीर वंशासाठी लागणारी बांबूची सुपे पुरवतात. आत्ता ही सुपे रोख रक्कम देऊन विकत घेतली जातात. पूर्वी हे कारागीर सुपे सुपल्या रोवळी गावातील ठरलेल्या प्रत्येक घरात देऊन जायचे. या सामग्रीचा मोबदला म्हणून पावसाळ्यानंतर दिवाळीत शेतकरी त्यांना भात किंवा भुईमुगाच्या रूपात देत असत. औषध भरण्यासाठी वाण म्हणून हळदीची पाने, पोहे, डाळिंब, काजूगर, सफरचंद, काकडी यासारखी फळे वापरतात. चटईवर मांडून नंतर त्या पानाला हळद कुंकवाचे बोट लावले जाते. अशी भरलेली वाणाची पाने औषाच्या सुपात व्यवस्थित मांडतात. सुपात मध्यभागी एक नारळ आणि पानाचा विडा ठेवतात. औषाच्या सुपालाही कापसाचा दोरा बांधून हळद पिंजर वाहिली जाते. गौराई समोर व इतर देवतांसमोर औषाचे वाण अर्पण केल्यावर आपल्या घरातील, शेजारील, नातेवाईक, गावातील ज्येष्ठ बुजुर्ग व्यक्तींना आदरपूर्वक औषाचे वाण देऊन सुवासिनी त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. लग्नानंतर जर पहिलाच औसा असेल तर पती पत्नी असे जोडपे ओसा पुजून अशा बुजुर्ग ज्येष्ठ व्यक्तींसमोर नतमस्तक होऊन त्यांचे मंगल आशीर्वाद घेतात. रिकामा हाताने ओसा घेऊ नये म्हणून लग्न झालेली पुरुष मंडळी यथाशक्ती ओशात पैसे टाकतात. संध्याकाळी ज्या पाणवठ्यावरून गौराईला आणतात त्याच पाणवठ्यावर गौरीचे विसर्जनही करतात. काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या ठिकाणीच गौरीचेही विसर्जन करतात. अनेक ठिकाणी पुरुष मंडळी गणपती विसर्जनासाठी नदीवर तर सुवासिनी स्त्रिया पाणवठ्यावर गौराईचे विसर्जन करतात. गौरी विसर्जन केल्यानंतर विसर्जनासाठी उपस्थित असलेल्या सर्वांना तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा वडे आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी असा प्रसाद म्हणून वाटली जाते. गौरी गणपतीची यथाशक्ती सेवा केल्याच्या आनंदात सर्व कुटुंब न्हावून निघते आणि ओढ लागते ती परत बाप्पाच्या आगमनाची. मित्रांनो, अनादी कालापासून चालत आलेल्या ह्या चालीरीती अशाच आपण जोपासल्या पाहिजेत. तरच आपली संस्कृती आणि हा कोकण सदोदित फुलत राहणार आहे. धन्यवाद.